पहलगाममधील गोळीबाराच्या घटनेचा MVPS विधी विद्यालयाकडून तीव्र निषेध। पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या बेछूट गोळीबाराच्या घटनेचा मराठा विद्या प्रसारक समाज विधी विद्यालयातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। या निषेध आंदोलनात विधी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान निषेधाचा जोरदार आवाज उठवण्यात आलाय आणि दहशतवाद्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। यावेळी विधी विद्यालयाच्या प्राचार्य संध्या गडाख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पहलगाम मधील या हिंसक घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। त्यांनी सांगितले की या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी त्यांनी मागणी केली आहे। दरम्यान संपूर्ण शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्गाने एकजूट दाखवत देशातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झालेला आहे, आतंकवादीला कुठलाही जात धर्म पंथ राहत नाही, पण आज काश्मीरमध्ये घडला, आज कुठेही आपल्या भारत राष्ट्रात कुठेही होऊ शकतो। आणि आज आपल्या सर्वांचं एक नैतिक कर्तव्य आहे की आपली राष्ट्रभूमी ही आपली माता आहे आणि आपण सर्वांनी एकजुटीनं ह्या गोष्टीला विरोध केला पाहिजे। आज आपल्या बंधू भगिनींचा जो मृत्यू झालेला आहे, जो खूप क्रूएल पद्धतीने त्यांनी केलेला आहे, तर आज आपण सर्व तरुण, सर्व भारतीय नागरिक आपण एकजुटीनं त्याच्या विरुद्ध बहिष्कार टाकू आणि आपण एकजुटीनं राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करून आपल्या भारत देशाला प्रोटेक्ट करू। धन्यवाद। पहलगाममध्ये झालेला आतंकवादी हमला हा काही भारतावरचा पहिला हल्ला नव्हता। यापूर्वी अनेकदा असे हल्ले झालेले आहेत। यावेळच्या हल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतंकवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून हल्ले केलेले आहेत। त्याच्या विरोधात कठोर कारवाई सरकार निश्चितपणे घेईल। सरकारचा यापूर्वीचा अनुभव बघता आपल्यापेक्षा जास्त खात्री पाकिस्तानला झालेली आहे। आपण सगळे सरकारच्या पाठीशी राहूयात आणि निश्चितच कठोर कारवाई होईल आणि मृतांच्या परिवारांनाही शांतता वाटेल। जे या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत, शहीद झालेले आहेत, त्या सगळ्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो। हा जो पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे, तरी माझी सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की आपण सर्व या हल्ल्याकडे एक आतंकवादी स्वरूपाचा हल्ला म्हणून बघावा। कारण की या भारतामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत, त्या प्रत्येकाला धर्म आणि स्वातंत्र्याचा उपासनेचा त्याला अधिकार आहे। तरी आपण भारतीय, मुस्लिम आणि हिंदू जे आहेत ते सर्व एकच आहेत आणि झालेला आतंकवाद हा फक्त आतंकवाद या स्वरूपातून त्याच्यावरती बघावं आणि या घटनेवरती कारवाई करावी। संपूर्ण देश या कायद्याच्या याच्यावरची कारवाई होईल त्याच्यासोबत आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।